नमस्कार मित्रांनो, मी शुभम चव्हाण पुन्हा एकदा स्वागत करतो जर्नी विथ टुरिस्टमध्ये. आपण आलो आहे होंडा बिग ग्रीन अंधेरी MIDCला. आपली फोर्थ सर्व्हिसिंग आहे आणि टोटल किलोमीटर झालेले आहेत 15,247. तर 7 महिन्यांमध्ये मी 6,200 या 300 किलोमीटरला सर्व्हिसिंग करतो आहे. जानेवारीमध्ये केली होती, आज जुलै आहे. तुम्हाला मी दाखवतो किती किलोमीटर झाले आहेत. आणि मी आलो आहे 11:30ला, 11:30 सव्वा 11च्या दरम्यान आलो आहे. बघा आता किती बिल बनतं आहे, काय बनतं आहे. त्यांनी एस्टिमेट तर दिलं आहे 4,500चं, कारण पुढचा ब्रेक पॅड गेला आहे. ब्रेक पॅडची प्राईस तो समथिंग 1200च्या आसपास बोलतो आहे. आपण हे पुढे डिस्कस करूया. तुम्हाला मी दाखवतो किती किलोमीटर झालं आहे ते. आणि व्हिडिओ काढायला भेटेल नाही भेटेल हे माहीत नाही, कारण तो बोलतो की अलाव नाही करून, त्यांचा मॅनेजर आहे. तर बघा, जर शॉर्ट घ्यायला भेटले तर ठीक आहे, नाही तर मग तुम्हाला जरा बिल दाखवेल. हे बघा, पेट्रोल तर ठेवलंच नाही आम्ही, कारण जेव्हा सर्व्हिसिंगला देतो मी पेट्रोल ठेवतच नाही. आणि 15,247, 15,247. ओके, एवढे किलोमीटर झालेत. सर्व्हिसिंग झालेली आहे, वॉशिंगसाठी आली आहे. मित्रांनो, आता माझी सर्व्हिसिंग करून झालं आहे. तर तिकडच्याच एका सर्व्हिस सेंटरमधल्या मुलाने मला हे पार्टचं शॉप सजेस्ट केलं आहे, तिथे ब्रेक पॅड भेटतील म्हणून CB300Fचे. आता आपण चेक करूया, कारण सेम आहेत नाही आहेत माहीत नाही. एकदा चेक करूया. ओके, पाठी तुम्हाला दिसत असेल क्रॉस रोड, तर बायकर स्टॉप करून तुम्हाला तिथे ॲसेसरीज वगैरे पण भेटतील. तुम्हाला एकदा शॉप दाखवतो मी. ओके, हां. ब्रेक पॅड खोलून एकदा चेक करणार सेम आहेत की नाही, कारण CB हायनेसचे सेम वाटत आहेत, फक्त थिकनेसमध्ये थोडासा फरक आहे. तर एकदा चेक करूया आपण. ओके, तर आम्ही आता मॅच करून बघितले आहेत, ऑलमोस्ट सेमच आहेत. हे बघा, हे आहेत ते त्यांनी आता तात्पुरता टाकले होते, तर हे आपण कॅरी करूया आणि हे वाले बसून बघूया. ओके, अनप्लग आयफोन. कितीला घेतले काय घेतले तुम्हाला मी सांगतो. ब्रेक पॅड तुम्ही बघितलातच, त्याची प्राईस 1050 आहे. आणि मॅकॅनिकचे काय जे असतील ते तर बघूया आता आपण कसा परफॉर्मन्स आहे काय समजेलच. आणि शोरूममधल्याची प्राईस होती 1,200च्या आसपास होती, तर ही 1050ला पडलेत आपल्याला. आणि आपलं एक दुसरं काम पण झालं आहे. आपण बाईकसाठी एक हे शोधत होतो, गार्ड शोधत होतो, तर झानाचं पण आपल्याला ह्याच शॉपमध्ये भेटलं आहे. तर त्याची प्राईस 3,700च्या आसपास आहे. आणि फिटिंग चार्जेस जे लागतील ते, तर तुम्हाला मी गार्ड दाखवतो एकदा. हे बघा, जे जानाचं जे गार्ड येतं तेच गार्ड आहे. ओके, तर तेच आपण फिटिंग करून घेऊया. हे पण एक दिसलं तर घेऊन टाकलं, कारण फोक सील कवर आहे, तर डस्ट वगैरे गेल्यावर सील फुटतो पूर्ण, तर ऑइल लिकेज होतो. तर हे पण लावून टाकतो. ओके,
हे लागेल ना आपलं जी काय ते लॉक असतो ते आहे ना. ऑइल सील कवर फिट केलेलं आहे शॉक ऑब्झर्वरला तुमच्या सस्पेन्शनला. नहीं हो अभी आए तुम्हारे वो पार्टनर बोल रहे. मला वेगवेगळ्या प्रकारचे ॲक्सेसरीज भेटून जातील, ब्रेक पॅड वगैरे भेटून जातील. जसं माझं CB300Fचं ब्रेक पॅड पुढचं भेटलं आहे आणि झानाचं गार्ड भेटलं आहे. त्यामुळे मी आजच इन्स्टॉल करून टाकलं. ओके, वेगवेगळ्या प्रकारचं तुम्हाला ॲक्सेसरीज, ग्लव्स, जॅकेट वगैरे, बॅग्स, हेल्मेट सगळं तुम्हाला भेटून जाईल. हे शॉप तुम्हाला अंधेरी मोगरा जे मेट्रो स्टेशन आहे त्याच्या साईडला आहे, हायवेच्या आतल्या रोडला. ओके, फायनली गाडी लोडेड झालेली आहे. लोडेड मीन्स अर्धी केली आहे. फक्त एक इथे विंडशील्ड लावायची बाकी आहे. एकदा विंडशील्ड लावलं की गाडी एकदम लोडेड होऊन जाईल. फोक कवर लावले कारण बाय चान्स इन फ्युचर जर ऑइल माती वगैरे गेली तर ऑइल लिकेज होतं, ऑइल सील तुटतं. या साईडला पण लावलं आहे. आणि जानाचं गार्ड लावलं आहे कारण ह्याची गरज होती, कारण ते पडलं होतं तेव्हा पण गरज होती. आणि हे थोडंसं खाली घेतलं कारण चिखल तरी पण उडत होता म्हणून हे खाली घेतलं. आणि ह्याच्यामध्ये ब्रेक पॅड टाकले तिथे. ओके, जर होंडा CB300Fचं गार्ड आणि ब्रेक पॅड जर तुम्हाला पाहिजे असेल तुम्हाला या शॉपमध्ये भेटून जाईल. ओके, ॲड्रेस तर तुम्हाला सांगितला. जे मेट्रो स्टेशन आहे अंधेरीला, मोगरा मेट्रो स्टेशन त्याच्या आतल्या रोडला आहे. हे बघा इथे बाजूला बेनेलीचं शोरूम आहे, तर तुम्हाला इथे भेटून जाईल. निघूया, तुम्हाला किती प्राईस झाली, काय झाली, सर्वाची टोटल घरी जाऊन सांगतो. सर्व्हिसिंगची प्राईस वगैरे किती झाली आहे, काय खाल्लं नाही, हालत बघा कशी झाली आहे. तर चला तुम्हाला घरी जाऊन व्यवस्थित सगळं सांगतो. नमस्कार. तुम्ही सर्व्हिसिंगची व्हिडिओ तर बघितलातच, जास्त नाही, छोट्या छोट्या क्लिप आहेत 1-2 आणि वॉशिंग करताना. ही माझी 4th पेड सर्व्हिसिंग होती. ह्याच्या आधीच्या 3 सर्व्हिस फ्री असतात. पेड सर्व्हिस म्हणजे फक्त त्यांचे जे लेबर असतो ते चार्जेस लागतात, बाकी तर आपल्याला चार्जेस भरावेच लागतात. गाडीमध्ये जे काय लागतं सामान वगैरे त्याचं सर्व भरायलाच लागतं. लोकांना वाटायचं की या फ्री सर्व्हिस म्हणजे काहीच पैसे द्यावे नाही लागत, असं काय नसतं. आणि फ्री तुम्ही जे सर्व्हिसिंगचे बघितलात आणि त्यानंतर तुम्ही हे सुद्धा बघितलात की मी बाईकला गार्ड लावला आहे, ब्रेक पॅड टाकलेत पुढचे, बाहेरून टाकलेत आणि शॉक ऑब्झर्वर सील कवर टाकलं आहे आणि काय टाकलं आहे, मडगार्ड टाकलं आहे. मडगार्ड ह्याच्या आधीच टाकलं होतं पण तरी तुम्हाला मी सांगतो कितीला टाकलं, फिटिंग चार्जेस काय लागले ते सर्व सांगतो तुम्हाला. बस, अजून तर काय नाही टाकलं. गार्ड झालं, सर्व्हिसिंग केली, ब्रेक पॅड टाकला, सील कवर टाकलं, शॉक ऑब्झर्वरचं मडगार्ड. ओके, तर सर्व्हिसिंगबद्दल सांगतो. सर्व्हिसिंगचे 3105 रुपये झाले. हे 6 महिन्यातून नथिंग आहेत. किलोमीटर जर तुम्हाला कळलेच 6200-300च्या आसपास केलं आहे 6 ते 7 महिन्यांमध्ये. आणि त्यांनी अंदाजे एस्टिमेट काढून दिलं होतं 4000-4500च्या आसपास. जर ब्रेक पॅड त्यातून टाकला असता तर ऑलमोस्ट झाले असते तेवढेच. कारण ब्रेक पॅडची किंमत त्या लोकांनी नीट सांगितली नाही, कारण मी त्यांच्याकडे ब्रेक पॅडचं पाकिट मागितलं होतं, जे पाऊच असतो त्याच्यामध्ये ब्रेक पॅड असतो, पण त्यांनी नाही दिलं, बोलले की अवेलेबलच नाही आहे. तर मी बोललं काय प्राईस आहे साधारण, तर 1200 रुपये आहे. तर मार्केटमध्ये मोस्ट ऑफली तेवढ्या रेंजमध्येच भेटतात. आणि पण ते जे शोरूममधलं असतं ते ओरिजिनल असतं, तर ते तर त्यांच्याकडे अवेलेबल नव्हतं. तर 3150 हे कसे झाले, ऑइलचे लागले. आपल्यामध्ये ऑइल जातं 1.6, तर ऑइलचे लागले 1256 म्हणजे 1256 रुपीज. त्यानंतर ऑइल फिल्टर लागलं 119 आणि वॉशर ड्रेम काहीतरी असतं ते 5 रुपयाला असतं. आणि 1100 हे लेबर लागले, लेबर चार्ज. आणि पुढे तर पकडूनच जा, GST लागणारच. तर असे मिळून 3105 झाले. तुम्हाला बिल मी शो करतो डिस्प्लेवर, तुम्हाला दिसेल, त्याच्यामध्ये तुम्ही एकदम व्यवस्थित बघून घ्या. ही 4th सर्व्हिस होती पेड. ओके.
तुम्हाला एक ऑइलचं सांगायचं विसरलो. ऑइल आपल्या गाडीमध्ये जातं 1.6, तर 400 ml उरतं. तर ते तुम्ही तिथून घेऊन जात जा, कारण ते लोक देत नाहीत शोरूमवाले, सर्व्हिस सेंटरवाले. हे 400 ml तुम्हाला पुढे उपयोगी पडेल, या तुम्हाला कशासाठी पण लागेल. जसं आपण चैनमध्ये टाकतो या अदर ह्याच्यामध्ये जे जाम झालेलं असतं त्याच्यामध्ये टाकतो, किंवा आपण टॉपअपसाठी ठेवू शकतो. त्यामुळे रिटर्न घेऊन जात जा. ते लोक तुम्हाला नाही विचारलं, पण तुम्ही डायरेक्टली जाऊन बोला की 400 ml ऑइल रिटर्न द्या. आणि मला एक आवडलं नाही सर्व्हिसिंगचं, की जेव्हा पण बाईकचं काही काम निघतं या सर्व्हिसिंग करायला जातो कधीच सामान अवेलेबल नसतं. मग सर्व्हिसिंग करायची तरी कशी, जेव्हा इमर्जन्सी असेल. आपल्याकडे तर एकच बाईक असते, असं पण नाही की 2-2, 4-4 बाईक आहेत जे आपण यूज करू शकतो. चल ही सर्व्हिसिंगला दिली तर ही घेतली. तर त्यामुळे मला थोडं ते आवडलं नाही होंडावाल्यांचं. कारण आता CB300F हा मॉडल माझा तुम्हाला माहितीच आहे. तर ह्याच्या गाड्या आता चालत आहेत. पहिल्यामध्ये डिसकंटिन्यू झालेली, आता कंटिन्यू आहे. आणि प्राईस चांगली कशी की उतरलेली आहे, आणि गाडी खूप चांगली गाडी आहे. आणि तुम्हाला बाकी ॲसेसरीजबद्दल सांगतो की मी तिथूनच निघालो. तुम्ही आता बघितलातच व्हिडिओ. ते गार्ड मला भेटत नव्हतं जाण्याचं. मी ऑनलाईन ट्राय करत होतो, पण ऑनलाईन जास्त जात होतं. त्याचे डिलेवरी चार्जेस वगैरे जाऊन जास्त जात होतं. तर मग मी काय केलं, मला एक शॉप भेटलं. तुम्ही ते शॉप बघितलं, तुम्हाला त्याचा ॲड्रेस वगैरे सगळं सांगितलं आहे, नावसुद्धा सगळं आहे त्यामध्ये. तर त्या शॉपमध्ये गेलो. मला ऑलमोस्ट 3 वस्तू भेटल्या. हे सजेस्ट केलं मला तिकडच्याच होंडामधल्या शोरूममधल्या एका पोराने, कारण त्याचा फ्रेंड आहे तो. त्यांनीच मला सजेस्ट केलं की तुला इथे भेटून जाईल. म्हणून मग मी तिथे गेलो. तुम्हाला एक मी सलग सगळी प्राईस देईन गार्डची ह्याची. तरी मी तुम्हाला एकदा सांगतो, गार्ड मला हे पडलं 3,750 रुपये. 50 ते 45 पकडून जा, ऑलमोस्ट 3,750 रुपीज. लेबर चार्ज त्यांनी घेतला. बाजूलाच एक मेकॅनिक आहे, चांगला आहे, त्याच्याकडे सगळं आहे मशीन वगैरे, जसं लावायला फिट करायला जे ड्रिल आपलं नटवाली मशीन असते सर्व आहे त्याच्याकडे. तर त्यांनी मला व्यवस्थित फिटिंग करून दिला. तर त्यांनी 350 रुपये घेतले. त्यांनी 350 रुपये घेतले, 350 रुपीज घेतले. म्हणजे टोटल मला गार्ड पडला 4,000ला, 4,000ला. आणि त्याचबरोबर शॉपमध्ये मला मेन तर मी आलेलो ब्रेक पॅडसाठी. तुम्ही ब्रेक पॅड तर बघितलातच, 1,000 रुपीजपर्यंत आले 1050ला. ब्रेक पॅड तुम्हाला मी दाखवलंच, त्याच्यावर नाव पण लिहिलेलं आहे, मेन्शन केलं आहे. तर ते ब्रेक पॅड घेतले. आणि त्याचा मी एक हे बघितलं, 2 वीकमध्ये रिव्ह्यू बघितला. चांगला आहे, प्लेट एवढी घासत नाही आहे. तर ब्रेक पॅडची जी बाईट आहे ती बऱ्यापैकी ठीक आहे, असं पण नाही बोलू शकत की जी ओरिजिनलपर्यंतच एवढं आहे. आणि लोक बोलतात की ती सिरॅमिक काय असते, मला तर एवढं त्याच्यातलं नाही माहिती. तरी पण मी एकदा नेक्स्ट टाईम तुम्हाला परत एकदा त्याचा प्रॉपर रिव्ह्यू देईन, कारण आता तर 2 वीकच झालेत सर्व्हिसिंग करून ते ब्रेक पॅड टाकून. मला तर ठीक वाटतं आहे. तुमची चॉईस आहे, जो तुम्हाला ओरिजिनल टाकायचे तर तुम्ही टाकू शकता. तर हे टाकायचे, कारण एमर्जन्सीच्या टायमाला मला तर वाटतं तुम्ही हेच टाका. कारण आपण कुठेही जातो, राईडला जातो, गाव साईडला जातो, तर मुश्किल होतं आपल्यासाठी. तर तुम्ही तुमच्यावर आहे ते. आणि शॉक ऑब्झरसाठी तुम्ही बघितलात मी फोक कवर लावलेलं आहे. ते मला पाहिजे होतं ॲक्च्युली. तसं तर मी क्लीन करायचो नेहमी, वॉशिंग माझी असायचीच. पण बोललो बाय चान्स कधी जर गेली माती वगैरे या काय, तर सील फुटतो आणि ऑइल बाहेर येतं. तर त्यामुळे मी विचार केला की ते पण लावून टाकतो. त्याची प्राईस आहे 800 रुपये, तर त्यांनीच मला लावून दिला. आणि तिसरं मी मडगार्ड लावलं आहे. ते खूप आधीच लावलं आहे, म्हणजे पाऊस चालू व्हायच्या आधीच लावलं आहे, कारण चिखल खूप उडतं. तर ते मला 600ला पडलं. आणि फिटिंग वगैरे करून 150 रुपये त्याचे एक्स्ट्रा गेले, म्हणजे 750 रुपये गेले त्याचे. तर तुम्हाला मी ओव्हरऑल प्राईस तुम्हाला सांगतो काय कितीला पडलं, दाखवतो त्याचे फोटो तिथे. ओके. आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला, सर्व्हिसिंगबद्दल माहिती आणि त्याचे ॲसेसरीज कुठे भेटतात, मोस्ट ऑफली एकाच दुकानात भेटतील तर आपल्यासाठीच बरं आहे. तर CB300Fचं ऑलमोस्ट त्या शॉपमध्ये आहेत. गार्ड आहे, शॉक ऑब्झरचं कवर आहे, ब्रेक पॅडसुद्धा आहेत, पाठचे पुढचे दोन्ही आहेत. मी त्याला विचारलं, दोन्ही आहेत, तुम्ही टाकू शकता. आणि मी त्याकडनं रिव्ह्यूसुद्धा घेतला की लोकांनी टाकले आहेत का. तर 1-2 जणांनी टाकले होते. ते लोक बोलले की हाय, चांगला रिव्ह्यू आहे. तर त्याने एकदम सांगितलं ना किती हजार चालणार किलोमीटर, पण ते आपल्यावर डिपेंड आहे. तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला, काय इन्फॉर्मेटिव्ह वाटलं, मला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला काय कळलं नसेल तर तुम्ही मला DM करू शकता इंस्टाग्रामवर. आणि
नक्की शेअर करा व्हिडिओ, लाईकसुद्धा करा, सबस्क्राईब तर नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.